नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या जंगल कुकिंग विथ सचिन या चॅनलवर. तर मंडळी, आज आपल्याला एका खास पारंपरिक कार्यक्रमानिमित्त आपल्याला मामाच्या इकडे जायचे, कारण आपल्याला मामीने एकदम मसालेदार आणि झणझणीत असं बोकड्याचं कालवण बनवले. हे ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटले. तर मंडळी, चला तर ह्या प्रवासाला सुरुवात करूया. तर मंडळी, या बोकडाच्या कालवनातील खरी जादू म्हणजे घरगुती वाटपाचे मसाले. मामीने लसूण, आलं, कांदा, सुके खोबरे आणि खास गावरान मसाले बारीक वाटून घेतलेत. याचा विशेष म्हणजे हे मसाले कोणत्याही हॉटेलमध्ये आणि कुठेही मिळणार नाहीत, कारण हे हाताने बनवलेले व पाट्यावर वाटलेले आहेत आणि घरगुती प्रेमाने घोळवलेले असतात. गावाकडच्या चुलीवर शिजणारं कालवण म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. हळूहळू शिजलेलं मटण, त्याच्या रसात मिसळलेले मसाले आणि त्यावर झणझणीत असा तडका, हा सुगंध पूर्ण घरभर पसरतो. हे कालवण जितका हळूहळू शिजेल तितका जास्त स्वादिष्ट चव आपल्याला लागते. बघू शकता तुम्ही. मस्त असं आपलं मटण ह्यामध्ये शिजते. मामीने आपल्याला या टोपात मटण शिजत ठेवलंय. सगळीकडे आता अंधार झालाय, तर आता आपल्याला मामीने जेवायला बोलवले. ही बघा, ही चूल आणि चुलीवरची जेवणाची चव ही एकदम मस्तच असते, तुम्हाला तर माहितीच आहे. तर आता फायनली आपल्याला मटण एकदम तयार झालेलं आहे आणि आता झणझणीत कालवणासोबत मामीच्या हातची गरमागरम ज्वारीची आणि तांदळाची भाकर आणि कांदा, हीच खरी मजा आहे. पहिला घास घेताच तिखट रस्सा आणि गरमागरम मटण जिभेवर असं मस्त विरघळतं. हा चविष्ट स्वर्गीय अनुभव गावाकडेच आपल्याला भेटतो. बघू शकता तुम्ही. तर मामी आता आपल्याला मटण वाढते. सगळेजण आम्ही जेवायला बसलोय. मामीने ही बनवलेली रेसिपी ही एकदम पारंपरिक अशी रेसिपी आहे आणि ही चव आपल्या गावाकडे चुलीच्या जेवणावरच मिळते, ही कुठेही भेटणार नाही. बघू शकता तुम्ही, मस्त असं कालवण झालेलं आहे. तर मंडळी, हा होता एक खास पारंपरिक कार्यक्रम आणि त्यातला गावरान
बोकडाचं कालवण ही चव एकदा तरी तुम्ही अनुभवली पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशा गावाकडच्या जेवणाच्या आठवणी असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, आपल्या जंगल कुकिंग विथ सचिन ह्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.